सिंधुदुर्ग में मीडिया से बातचीत के दौरान मंत्री नितेश राणे ने एआईएमआईएम नेता असदुद्दीन ओवैसी के बयान पर तीखी प्रतिक्रिया देते हुए विवादित टिप्पणी की है। उन्होंने कहा कि जो लोग वंदे मातरम और हिंदू राष्ट्र का विरोध करते हैं उन्हें पाकिस्तान चले जाना चाहिए। राणे ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की अपील का समर्थन करते हुए लोगों से इलेक्ट्रिक वाहनों और इलेक्ट्रिक बोट्स की ओर बढ़ने की बात कही। साथ ही उन्होंने सिंधुदुर्ग के पर्यटन विकास को बढ़ावा देने की भी अपील की। ओवैसी पर निशाना साधते हुए राणे ने कहा कि देश विरोधी मानसिकता रखने वालों के खिलाफ अब सख्त रवैया अपनाने की जरूरत है। मुळामध्ये आपण भारतीय म्हणून स्वतःला अत्यंत नशीबवान समजलं पाहिजे, भाग्यशाली समजलं पाहिजे की आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांसारखे आपल्याला पंतप्रधान लाभले। तर कारण असं आहे की आपण जगभरामध्ये अन्य देशांमध्ये जी काही नागरिकांची परिस्थिती पाहिल्यानंतर सगळीकडे युद्ध सुरू आहे, सगळीकडे जीवनमान अतिशय विस्कळीत चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या पंतप्रधानांनी आपल्याकडे कुठल्याही अशा पद्धतीचे संकट आतापर्यंत यायला दिलं नाही। फक्त एक छोटीशी अपेक्षा, माझ्या दृष्टिकोनातून ते अत्यंत छोटीशी आणि फायदेशीर अपेक्षा आपल्याकडून व्यक्त केलेली आहे, ज्याला आपण संकटातून संधी ज्याला आपण म्हणतो। तर त्या दृष्टिकोनातून अगर आपण विचार केला तर काल पंतप्रधानांनी जे काय 7 आव्हानं केलेली आहेत त्या आव्हानाला आपण भारतीय नागरिक म्हणून आपण आपल्या पंतप्रधानांना त्याची साथ दिली पाहिजे। कारण का ज्या ज्या मागण्या जे आव्हान त्यांनी केलेले आहे त्याबद्दल आपण विचार केला तर आपल्या भारत देशाला अजून सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ती आव्हानं अत्यंत महत्त्वाची आहे। उदाहरण, आपण डिझेल पेट्रोल आणि ह्या गाड्या न वापरता आपण इलेक्ट्रिकच्या दिशेने जायचं, ज्याच्यामुळे आपण अजून सक्षम होऊ शकतो। आता मी ज्या खात्याचा मंत्री आहे, उदाहरण माझ्याकडे मत्स्य व्यवसाय आणि बंदर खाता आहे, मी आपल्या माध्यमातून सगळे माझे मच्छीमार बांधव असेल, किनारपट्टीवर असलेले विविध नागरिक असतील, त्यांना सगळ्या जणांना मी आवाहन करणार आहे की आपण डिझेलच्या ह्या सगळ्या बोटी वापरण्यापेक्षा आपण इलेक्ट्रिकच्या दिशेने गेलो पाहिजे। त्यासाठी माझं खातं म्हणून जे मदत, मत्स्य खातं म्हणून, बंदर खातं म्हणून जी मदत आपल्याला लागेल, जे कर्ज आपल्याला कुठल्या बँकेतून लागतील, ती सगळ्याची सगळी मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत। येणाऱ्या कालावधीमध्ये किनारपट्टीवर चालणारी प्रत्येक बोट, मच्छीमारीसाठी गेलेली प्रत्येक बोट ही अगर इलेक्ट्रिक झाली तर निश्चित पद्धतीने मच्छीमारांनाही त्याचा फायदा होईल आणि देशालाही त्याचा फायदा होईल। आणि ह्यासाठी जी काही यंत्रणा लागेल, जी काही शासकीय मदत ताकद लागेल, ती पूर्ण पद्धतीने माझ्या मच्छीमार समाजाच्या मागे उभं करण्यासाठी मी तयार आहे। दुसरा मुद्दा म्हणजे पंतप्रधानांनी सांगितले आहे की 1 वर्षासाठी बाहेरगावी जाऊ नका। मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, माझा जिल्हा पर्यटन जिल्हा आहे आणि म्हणून ही माझ्यासाठी संधी आहे की आपण सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून अगर विचार केला तर ही संधी आपण संधीचं सोनं करायला हवं। आपल्या सिंधुदुर्गामध्ये येणारा जो पर्यटक आहे, जो आता कोण बाहेरगावी जाण्याचं नियोजन केलं होतं, ते सगळे प्लॅन रद्द करून आता सिंधुदुर्गाच्या दिशेने अगर येत असतील तर त्यासाठी आपण तयार राहिलो पाहिजे। हॉटेल चालक असतील, विविध पद्धतीने पर्यटन क्षेत्रातले विविध व्यावसायिक असतील, त्यांनी ह्या संधीचं सोनं करण्यासाठी जी मदत पालकमंत्री म्हणून, जिल्हा प्रशासन म्हणून आपल्याला द्यायची आहे, ती सगळी मदत देण्यासाठी आम्ही तयार आहोत। म्हणून हे सगळी 7 आव्हानं आपण अतिशय विचारपूर्वक अगर स्वीकारली तर माझ्या दृष्टिकोनातून मग सोनं खरंच नाही। मग दुसरा, आपण जे काही प्रवास करतो, आता मी माझ्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या, माझ्याकडे 6-7 गाड्या होत्या, आता 3 वर आणल्या आहेत, 2 वर आणलेल्या आहेत। त्याचबरोबर मी इलेक्ट्रिक गाडीचं पण सिंधुदुर्ग जी माझी डीव्ही कार आहे जिल्ह्यातली प्रशासन, ती पण मी इलेक्ट्रिक गाडी आता विकत घेतोय आम्ही, जी उद्या काल पेट्रोलची डिझेलची घेणार होतो ती आता इलेक्ट्रिक गाडी करणार आहोत। तर अशा पद्धतीचे सकारात्मक बदल अगर आपण स्वीकारले तर मला विश्वास आहे आपल्या देशाला महासत्ता बनवण्याशिवाय जे काय आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा हेतू आहे, उद्दिष्ट आहे, तो निश्चित पद्धतीने साध्य होईल।